नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये आता तब्बल 160 जीबीचा डिजिटल डेटा पुरावे आता उघड झालेले आहेत। त्यामुळे खरातच्या कारनाम्यांचा काळा चेहरा आता समोर आलेला आहे। हे सगळे फॉरेन्सिक अहवाल एसआयटी कडे सादर करण्यात आलेले असून एसआयटीच्या तपासाला सुद्धा वेग आलेला आहे। एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झालेली आहे। लॅपटॉपसह सगळा डेटा एसआयटी कडून स्कॅन केला जातोय। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। महेश महाले आपले नाशिकचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरनं। महेश, खराच्या काळ्या कारनाम्यांचा सगळा आता चेहरा हळूहळू समोर येताना दिसतोय, मात्र जे डिजिटल पुरावे आता उघड झालेले आहेत त्यावरनं एसआयटीच्या तपासाला आणखी वेग येणार असल्याचंच दिसतंय। काय नेमकं महेश या सगळ्या संदर्भात सांगता येईल? अजिंक्य, अगदी खरे, आपण जर बघितलं असेल तर 160 जीबीच्या डिजिटल पुराव्याचा काळा कारभार जो आहे तो खरंच समोर आलेला आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये या धक्कादायक बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत, ज्याद्वारे खरातच्या करामतीचा भांडाफोड झाला आहे। अशा एकूण 4 डिजिटल पुराव्यांची फॉरेन्सिकने तपासणी पूर्ण केलेली असून त्याचा अहवाल जो आहे तो एसआयटीला प्राप्त झालेला आहे। वेगवेगळ्या अशा एकूण 160 जीबीच्या डिजिटल पुराव्यांमुळे खराचे हे काळे कारनामे आहे आता उघड झालेले आहेत। त्याच्या अवतीभोवतीचा जो पास आहे तो घट्ट आवळला जातोय। यामध्ये जर बघितलं तर नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील खराच्या कार्यालयात केलेले काळे कारनामे जे आहे ते समोर आलेले, त्यामध्ये 32 जीबी क्षमतेचे तसेच एकूण 19 फोल्डरचा हा डाटा आहे आणि हा सगळा पेनड्राईव्ह स्वरूपामध्ये तसेच काही फ्लिपच्या द्वारे आणि ओटीजी पेनड्राईव्ह द्वारे जो आहे तो एसआयटी कडे आलेला आहे। आणि यामध्ये आपण जर बघितलं तर फॉरेन्सिक व सायबर टीमने एकत्र येऊन यात काम करून डिजिटल पुरावे जे आहेत ते गोळा केलेले, त्यामुळे एकूणच एसआयटीच्या आता पुढील तपासाला जो आहे तो आणखी वेग येणार असल्याचं यातून दिसतंय। ठीक आहे महेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।